मराठा समाजाला 100% आरक्षण मिळणार असा विश्वास मनोज जरांगे पाटलांनी व्यक्त केलाय। जरांगे पाटलांची आज कोल्हापुरात सभा पार पडली। या सभेला शाहू महाराज आणि संभाजीराजे छत्रपती व्यासपीठावर उपस्थित होते। मराठा आरक्षणावरून मनोज जरांगे पाटील यांचा राज्यभर सभांचा झंझावात सुरू आहे। कोल्हापुरात जरांगे पाटलांचं आगमन होता जोरदार स्वागत करण्यात आलं। दसरा चौकातल्या सभेत बोलताना त्यांनी भुजबळांवर नाव न घेता निशाणा साधला। लक्षात ठेवा, मराठ्यांच्या आड आला तर सोडणार नाही असा इशारा जरांगे पाटलांनी दिला। मराठ्यांचा असल्यामुळे मी त्यांना कोणालाच भेट नाही, भेणार सुद्धा नाही। माझ्या जातीच्या न्यायाच्या आड जर कोणी आला तर मी त्यांना सोडत नाही। सरकारनं भुजबळांच्या बोलण्यावर आवर घालावा, नाहीतर आमचाही नाईलाज होईल असं जरांगे पाटील म्हणाले। त्या व्यक्तीला या राज्यात जातीय तेढ निर्माण करायचं, त्यांना रोखा नसता आम्हाला जशास तसं उत्तर द्यावं लागेल। भुजबळांना मुख्यमंत्री व्हायचा आहे असा आरोप जरांगे पाटलांनी केला। भुजबळ राज्यात तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करत असून सरकारनं त्यांच्यावर बारीक लक्ष ठेवावं असं जरांगे पाटील म्हणाले। जालन्याच्या अंबडमध्ये ओबीसी आरक्षण बचाव एल्गार सभा पार पडली। या सभेत बोलताना छगन भुजबळांनी जरांगे पाटलांवर अतिशय जोरदार टीकास्त्र डागलं। त्याला मनोज जरांगे पाटलांनीही जोरदार उत्तर दिले। जालन्याच्या अंबडमध्ये ओबीसी आरक्षण बचाव एल्गार सभेत बोलताना छगन भुजबळांनी जरांगे पाटलांवर जोरदार हल्लाबोल केला। याला जरांगे पाटलांनीही उत्तर दिले। ठीक आहे, असं जाऊन घुसवलं, कुणाचं खाताय कुणाचं खाताय, का तुझं खातो ना रे? आतापर्यंत तुम्ही खाल्लं, आमचं म्हणणं काय नाही, तुमचं तुम्ही खावं, आमचं आम्हाला द्यावं। छगन भुजबळ 2 वर्ष बेसन भाकर खाऊन आले अशी टीका केली जाते, त्यालाही भुजबळांनी उत्तर दिले। पण स्वर्गस्थाचं खातो, तुझ्यासारखं सासऱ्याच्या घरी तुकडे मोडत नाही। तरीही मध्ये जाऊन आलेत लोकांचं खाल्ल्यामुळं, त्यामुळं कोण कोणाचं खातंय यावर किमान त्यांनी बोलू नये। एकूणच जरांगे पाटील आणि छगन भुजबळांमध्ये जोरदार झुंपल्याचं दिसून येत आहे। जालन्यातील ओबीसींच्या मेळाव्यात बोलताना छगन भुजबळांनी जरांगे पाटलांवर जोरदार हल्लाबोल केला। यावेळी बोलताना भुजबळांनी मनोज जरांगे पाटलांना थेट इशारा दिला। जालन्यातल्या अंबडमध्ये झालेल्या ओबीसी समाजाच्या सभेत बोलताना छगन भुजबळांनी मनोज जरांगे पाटील यांच्यावर टीका करताना थेट इशारा दिला। त्याला जरांगे पाटलांनीही उत्तर दिलंय। तू माझ्या शेपटीवर परत पाय द्यायचा प्रयत्न करू नको। तुम्ही कुठले, तुमचा बायोडाटा सुद्धा आमजवळ आहे, तुमच्या शेपटावर नाही, तुम्हीच उलट आमच्या पायावर पाय देऊ नका। अंबडमधल्या मेळाव्यात भुजबळांनी केलेल्या टीकेला जरांगेंनी जोरदार उत्तर दिलंय। मराठा तरुणांना मला सांगायचंय, अरे याच्या कुठं मागे लागले, या झाडाला शेंदूर लावून हा कुठला देव झाला तुझा? हा ते समाज ठरविल। तुम्ही लोकांचं रक्त पिता, लोकांचे पैसे खाता आणि 5-5 वर्ष जेलमध्ये जाऊन बसता, तुम्हाला कोण शेंदूर लावी? या मेळाव्यात बोलताना राज्यात जातनिहाय जनगणना करण्याची मागणी भुजबळांनी केली। अंबडमधल्या सभेत बोलताना छगन भुजबळांनी राजकीय नेत्यांच्या गावबंदीवरून जरांगे पाटलांवर निशाणा साधला। त्यासोबत जरांगे पाटलांच्या उपोषणावेळी न्यायमूर्तींनी घेतलेल्या भेटीवर भुजबळांनी आक्षेप नोंदवलाय। जालन्याच्या अंबडमध्ये बोलताना ओबीसी समाज एकत्र राहावा असं आवाहन भुजबळांनी केलं। ओबीसी आरक्षणाला धक्का लावू नये असं सांगताना भुजबळांनी जरांगेंवर निशाणा साधला। आमदारांना गावबंदी, मंत्र्यांना गावबंदी, काय रे महाराष्ट्र तुमच्या 7 बाऱ्यावर लिहून दिला काय रे? ते सांगतीलच तसा कायदा थोडा चल, ते म्हणतील तसं आमच्या घरी येऊ नका असं आमचं म्हणणं। आम्ही तुमच्या दारात येत नाही, तुम्ही आमच्याकडे यायचं नाही। अंतरवाली सराटीत जरांगेंच्या उपोषणस्थळी न्यायमूर्ती गेले होते, त्यावरही भुजबळांनी आक्षेप घेतला। उठा उठा उठा, अरे काय रे? हा बरं, तुम्ही गेला तर गेला, पण त्याच्या बरोबर न्यायमूर्तीनं पण नेलं आणि न्यायमूर्ती त्यांना म्हणतात, सर सर याला, अरे हा 5वी शिकला का नाही माहिती नाही करा न्यायमूर्ती। मराठा आरक्षणाला विरोध नसल्याचं भुजबळांनी स्पष्ट केलं। मात्र याच वेळी ओबीसी आरक्षणाचा बट्ट्याबोळ करू नका असं आवाहन भुजबळांनी केलंय। छगन भुजबळांनी ओबीसी आरक्षणावर आक्रमक भूमिका घेताना मनोज जरांगे पाटलांवर अतिशय बोचरी टीका केली। भुजबळांच्या या पवित्र्यामुळे राजकीय वातावरण ढवळून निघालंय। माजी खासदार संभाजीराजे छत्रपतींनी भुजबळांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे। भुजबळांनी अंबडमधल्या सभेतून केलेल्या टीकेचे राजकीय वर्तुळात तीव्र पडसाद उमटलेत। माजी खासदार संभाजीराजे छत्रपतींनी भुजबळांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे। सरकारमधील एक मंत्री उघडपणे वेगळी भूमिका घेऊन जातीय तेढ निर्माण करत असेल तर सरकारची देखील हीच भूमिका आहे का हे स्पष्ट करावं, अन्यथा छगन भुजबळांची मंत्रिपदावरून हकालपट्टी करावी। छगन भुजबळ हे राज्याचं सामाजिक स्वास्थ्य बिघडवण्याचं काम करतायत।
सर्वसामान्य ओबीसी बांधवांचा मराठा समाजाला कोणताही विरोध नसताना केवळ आपलं राजकीय स्थान टिकवण्यासाठी दोन समाजात नसलेली भांडणं लावण्याचं पाप ते करतायत। छगन भुजबळांच्या आक्रमक पवित्र्यामुळे सत्ताधारी भाजप शिवसेनेची चांगलीच कोंडी झाली आहे। इतर कोणत्याही समाजाचं आरक्षण कमी न करता मराठा समाजाला आरक्षण देण्याची भूमिका सरकारची आहे। मंत्री छगन भुजबळांनी जरांगेंवर टीका केल्यानं हा वाद चिघळण्याची शक्यता नाकारता येत नाही। जालन्याच्या अंबडमध्ये ओबीसी आरक्षण बचाव एल्गार सभा पार पडली। या सभेतून ओबीसी समाजानं जोरदार शक्ती प्रदर्शन केलं। या सभेला छगन भुजबळ, विजय वडेट्टीवार, प्रकाश शेंडगे, आशिष देशमुख हे ओबीसी नेते उपस्थित होते। जालन्याच्या अंबडमध्ये पार पडलेल्या ओबीसींच्या महा एल्गार सभेला ओबीसी समाज मोठ्या संख्येने उपस्थित होता। ओबीसींच्या हक्कासाठी ही सभा असल्याचं विजय वडेट्टीवारांनी सांगितलं। हे जे पिवळं वादळ आलंय अनेकांना पिवळं केल्याशिवाय सोडणार नाही, अशा प्रकारचं हे वादळ आलेलं आहे। याच वेळी बोलताना विजय वडेट्टीवारांनी मनोज जरांगे पाटलांवर निशाणा साधला। लेकराचं नाव घेऊन लोकांना बनवून करे, लेकर लेकर लेकर, आणि हे काय इकडे काय बकरं 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 आहे कापून खायसाठी। ओबीसी आरक्षणाला धक्का लावू नये अशी मागणी यावेळी करण्यात आली। मराठा समाजाचा विरोधक कोण आहे? कोण आहे? मीडियावाले सगळे बघा। अरे आम्ही नाही आहे, आमच्या ओबीसीचा विरोध नाही आहे। आपल्याला पदापेक्षा समाज महत्त्वाचा असल्याचं यावेळी ओबीसी नेत्यांनी स्पष्ट केलं। एकूणच या सभेतून ओबीसी समाजानं जोरदार शक्ती प्रदर्शन केलं। मराठ्यांच्या ओबीसी आरक्षणावरून राज्यात रणकंदन सुरू झालंय। त्याचवेळी आता गोपीचंद पडळकरांनी धनगर आरक्षणावरून मुख्यमंत्र्यांवर निशाणा साधल्याचं पाहायला मिळतंय। सरकारनं दिलेली 50 दिवसांची मुदत संपल्याचं सांगत पडळकरांनी मुख्यमंत्र्यांना चक्क राजधर्माची आठवण करून देत घरचा आहेर दिला। जालन्यात ओबीसी महा एल्गार करत ओबीसी नेत्यांनी मनोज जरांगेंच्या ओबीसी आरक्षणाच्या मागणीला कडाडून विरोध केला। त्याचवेळी आता धनगरांच्या एसटी आरक्षणावरून भाजप आमदार गोपीचंद पडळकरांनी सरकारला घरचा आहेर दिल्याचं पाहायला मिळालं। सरकारनं धनगर आरक्षणासाठी दिलेली 50 दिवसांची मुदत संपल्याचं सांगत पडळकरांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना थेट राजधर्माची आठवण करून दिली आहे। पडळकरांनी आधी फडणवीसांना लक्ष करावं असं म्हणत ठाकरे गटानं पलटवार केलाय। आपल्याला राजधर्माची आठवण करून देण्याची वेळ माझ्यासारख्या कार्यकर्त्यावरती आली आहे। पडळकरांनी मुख्यमंत्र्यांना टार्गेट करावं, पण तो टार्गेट करत असताना त्यासोबतच भारतीय जनता पार्टीच्या नेतृत्वाने जे आश्वासन दिलं होतं त्याचाही विसर त्यांनी पडू देऊ नये असं मला वाटतं। खरं तर महाराष्ट्रात आरक्षणावरून रणकंदन सुरू आहे। आता गोपीचंद पडळकरांनी थेटपणे मुख्यमंत्र्यांना लक्ष केल्यानं याचे काय पडसाद उमटतात, सरकार आरक्षणाचा हा तिढा नेमका कसा सोडवतं याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय। शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंचा आज 11वा स्मृती दिन आहे। या निमित्तानं ठाकरे गटाच्या नेत्यांसह शिवसैनिकांनी बाळासाहेबांना आदरांजली वाहिली। बाळासाहेबांच्या आठवणींना यावेळी अनेक नेत्यांनी उजाळा दिला। शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंचा आज 11वा स्मृती दिन आहे। या निमित्तानं उद्धव ठाकरेंनी शिवाजी पार्कमधल्या स्मृतीस्थळावर जाऊन बाळासाहेबांना आदरांजली वाहिली। यावेळी त्यांच्यासोबत रश्मी ठाकरे, आदित्य ठाकरेंनी अभिवादन केलं। ठाकरे गटाच्या अनेक नेत्यांनीही स्मृतीस्थळावर येऊन बाळासाहेब ठाकरेंना अभिवादन केलं। बाळासाहेबांना अभिवादन करण्यासाठी स्मृतीस्थळावर राज्यभरातून शिवसैनिक आले होते। बाळासाहेबांच्या आठवणींना यावेळी उजाळा देण्यात आला। रोज स्मरण होतं बाळासाहेब आज आहेत, बाळासाहेब राहतील, आणि मी तर सदैव बाळासाहेबांचं स्मरण करत असतो। किंबहुना ते आमच्यासाठी देव होते, आहेत आणि राहतील। बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळावर काल ठाकरे आणि शिंदेच्या शिवसैनिकांमध्ये राडा झाला होता। या पार्श्वभूमीवर पोलिसांकडून कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला। शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंच्या स्मृतिदिनाच्या पूर्वसंध्येला दादरमधल्या स्मृतीस्थळावर ठाकरे आणि शिंदे समर्थकांमध्ये राडा झाला। मुख्यमंत्री शिंदेंनी स्मृतीस्थळावर दर्शन घेतल्यानंतर दोन्ही बाजूच्या समर्थकांकडून जोरदार घोषणाबाजी करण्यात आली। त्यानंतर वादाला तोंड। शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंच्या स्मृतीस्थळी गुरुवारी रात्री ठाकरे आणि शिंदेचे शिवसैनिक भिडले। दोन्ही बाजूने जोरदार घोषणाबाजी करण्यात आली। कार्यकर्ते एकमेकांच्या अंगावर धावून गेले, त्यामुळे या परिसरात काही काळ तणाव निर्माण झाला। या राड्यावरून आता आरोप प्रत्यारोपांचं राजकारण सुरू झालंय। बाळासाहेबांचे विचार तर त्यांनी 2019ला सत्तेची खुर्ची पटकावली, त्यावेळेसच गमावले। आम्ही बाळासाहेबांचे विचार घेऊन पुढे चाललोय। तुमच्या मनात श्रद्धा नाही बाळासाहेबांविषयी, भाव नाही, आणि तुम्ही येऊन नौटंकी करता त्या स्मृतीस्थळावर। स्वर्गीय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीस्थळावर कोणाला बंदी टाकणं हे तर मग गैर आहे। शिवसेनेतल्या फुटीनंतर ठाकरे आणि शिंदे समर्थकांमध्ये राजकीय संघर्ष पेटलाय। शिवसेना प्रमुखांच्या स्मृती दिनाच्या निमित्तानं पुन्हा एकदा दोन्ही पक्षातला वाद उफाळून आलाय हे नक्की।
बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतिदिनाच्या पूर्वसंध्येला बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळावर शिंदे आणि ठाकरे शिवसेनेत जोरदार राडा झाला। दोन्ही गटाचे कार्यकर्ते एकमेकांवर धावून आल्यानं राजकारण तापलं। पण आता या तापलेल्या राजकारणात भाजपनं सुद्धा उडी घेतली आणि ठाकरेंना लक्ष केलं। शिंदेंच्या शिवसेनेचे शिवसैनिक आणि ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांमध्ये झालेल्या राड्यानं राज्यातलं राजकारण पुन्हा तापलंय। शिवसेनेच्या 2 गटांमधील हा राडा असला तरी आता भाजपनंही या वादात उडी घेतल्याचं पाहायला मिळतंय। भाजपचे आमदार असलेल्या राम कदमांनी या प्रकरणात थेट उद्धव ठाकरेंवर निशाणा साधलाय। मातोश्री बंगला हे स्वर्गीय बाळासाहेबांचं जिवंत स्मारक आहे, त्यामुळे ते जनतेसाठी कधी खुलं करणार असा सवाल कदमांनी केलाय। राम कदमांच्या टीकेवर ठाकरेंच्या शिवसेनेनं जोरदार प्रहार केलाय। हा मातोश्री बंगला जनतेसाठी कधी खुला होणार, हे जिवंत स्मारक म्हणून जनतेसमोर कधी येणार, हा खरा सवाल आहे। शिवसेनेचं बोट धरून नंतर हात धरून या शिवसेनेच्या डोक्यावर बसण्याचा प्रयत्न जी भारतीय जनता पार्टी करते, मला असं वाटतं त्यांनी बाकी फार शिकवण लोकांना पण आणि शिवसेनेला देण्याची आवश्यकता नाही असं मला वाटतं। एकंदरीतच बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळी झालेल्या राड्यानं राज्यातलं राजकारण तापलं। आता यात भाजपनं उडी घेतल्यानं हे राजकारण आणखी चिघळण्याची शक्यता आहे। नवी मुंबईकरांची अखेर स्वप्नपूर्ती झाली आहे। गेल्या अनेक महिन्यापासून उद्घाटनाच्या प्रतीक्षेत असलेली नवी मुंबई मेट्रो अखेर प्रवाशांच्या सेवेत दाखल झाली। नवी मुंबईकरांनी गेल्या काही काळापासून पाहिलेलं मेट्रोचं स्वप्न अखेर आज प्रत्यक्षात उतरलं। मागील 6 महिन्यापासून उद्घाटनाच्या प्रतीक्षेत असलेली नवी मुंबई मेट्रो नागरिकांच्या सेवेत दाखल झाली। बेलापूर ते पेंधर असा नवी मुंबई मेट्रोचा पहिला टप्पा आहे। बेलापूर ते पेंधर या मार्गाची लांबी 11 किलोमीटर असून पहिली फेरी सकाळी 6 वाजता तर शेवटची फेरी रात्री 10 वाजता असणार आहे। दर 15 मिनिटांनी मार्गावर मेट्रो धावणार आहे। पहिल्या 2 किलोमीटरसाठी 10 रुपये, 4 किलोमीटरसाठी 15 रुपये, 6 किलोमीटरसाठी 20 रुपये, 8 किलोमीटरसाठी 25 रुपये आणि 10 किलोमीटरसाठी 30 तर 10 किलोमीटरच्या पुढील प्रवासासाठी 40 रुपये इतकं तिकीट असणार आहे। मेट्रोमुळे बेलापूर, खारघर आणि तळोजा हे 3 महत्त्वाचे जे विकासाचे ठिकाण आहेत नवी मुंबईत, त्याला फार मोठा हातभार लागणार आहे। मेट्रो सुरू झाल्यामुळे नवी मुंबईकरांना मोठा दिलासा मिळाला आहे। अखेर नवी मुंबईतल्या पहिल्या मेट्रोला हिरवा कंदील देण्यात आला। उद्घाटनाविनाच नवी मुंबईत मेट्रो सेवा सुरू झाली। या मुद्द्यावरून आदित्य ठाकरेंनी सरकारवर निशाणा साधलाय। आपल्या ट्विटमुळे सरकारला मेट्रो सेवा सुरू करावी लागली असा टोला आदित्य ठाकरेंनी लगावला। त्यामुळे नवी मुंबई मेट्रोवरून आता श्रेयवादाचं राजकारण रंगल्याचं पाहायला मिळतं। आदित्य ठाकरेंनी 15 नोव्हेंबरला उद्घाटनाअभावी रखडलेल्या प्रकल्पाचं एक ट्विट केलं, ज्यात नवी मुंबईतल्या मेट्रोचा उल्लेख होता। या ट्विटच्या दुसऱ्या दिवशी मुख्यमंत्र्यांनी उद्घाटनाशिवाय नवी मुंबईची मेट्रो सेवा सुरू करण्याच्या सूचना दिल्या। त्यामुळे आपल्या ट्विटच्या प्रभावामुळे नवी मुंबईतली मेट्रो सेवा उद्घाटनाशिवाय सुरू झाल्याचा दावा आदित्य ठाकरेंनी केला। आदित्य ठाकरेंच्या या श्रेयाच्या राजकारणावर मुख्यमंत्र्यांनी जोरदार पलटवार केलाय। ते शासन किमान आता या ट्विटच्या आधारावरती पुढे जी येणारी जी योजना आहे ह्याला विलंब न लावता मुंबईकरांची, नवी मुंबईकरांची आणि महाराष्ट्राची हाल अपेष्टा होणार नाही ही काळजी घ्यावी। लोकांना सोयी सुविधा देण्यावर आमचा भर आहे। आपल्या अहंकारासाठी लोकांचे आणि जनहिताचे प्रकल्प थांबवणारं सरकार आमचं नाही। खरं तर केवळ उद्घाटनासाठी लोकांना सेवेपासून वंचित ठेवणं चुकीचं आहे। त्यामुळे किमान यापुढे तरी आदित्य ठाकरे किंवा विरोधकांना त्यांच्या ट्विटमुळे आणि मागणीमुळे एखादा प्रकल्प किंवा सेवा कार्यान्वित झाली असं म्हणण्याची संधी सरकारनं देऊ नये हीच अपेक्षा। दिवाळीच्या सुट्टीत प्रवाशांनी एसटीला पसंती दिल्यामुळे एसटीला अच्छे दिन आले। एसटीनं गेल्या 15 दिवसात 328 कोटींची कमाई केली। दिवाळी हंगामी दरवाढीनंतर सुद्धा एसटीला प्रवाशांचा मोठा प्रतिसाद मिळाला। राज्यातील ग्रामीण भागातल्या दळणवळणाचं मुख्य साधन एसटी आहे। सुरक्षित प्रवासामुळे अनेक जण एसटीतून प्रवासाला प्राधान्य देतात। दिवाळीच्या सणाच्या वेळी खासगी ट्रॅव्हल्सचे दर अव्वाच्या सभा होते। या पार्श्वभूमीवर प्रवाशांचा ओघ एसटीकडे वळला। हंगामी भाडेवाढ सत्रानुसार यंदाच्या दिवाळीच्या हंगामात सर्व गाड्यांच्या तिकीट दरात सरसकट 10% भाडेवाढ होती। त्यानंतरही एसटी सेवेला चांगला प्रतिसाद मिळाला। गेल्या 15 दिवसात राज्य परिवहन महामंडळानं 328 कोटी 40 लाखांची कमाई केली। भाऊबीजेच्या दिवशी एसटीला 31 कोटी 60 लाख रुपयांचं विक्रमी उत्पन्न मिळालं। एकूणच दिवाळीत वाढत्या प्रवासी संख्येनं एसटीच्या महसुलात चांगलीच वाढ झाली आहे। ऐन कार्तिकी यात्रेच्या तोंडावर पंढरपूर शहरात झिका व्हायरसचा संशयित रुग्ण आढळून आल्यानं मोठी खळबळ उडाली। त्यामुळे जिल्हा हिवताप विभागानं प्रतिबंधात्मक उपाय म्हणून परिसरात फवारणी सुरू केली। याशिवाय लोकांमध्ये या आजाराविषयी जनजागृती सुद्धा केली जाते।
येत्या 23 नोव्हेंबर रोजी कार्तिकी एकादशी आहे। यात्रेसाठी पंढरपुरात 7 ते 8 लाख भाविक येतील असा अंदाज आहे। यात्रेची तयारी सुरू असताना कोल्हापूर पुणे नंतर पंढरपूर शहरातील एका व्यक्तीला झिका व्हायरसची लागण झाल्याचं समोर आलं। डेंग्यू आजारात जी लक्षणे दिसून येतात ती झिका व्हायरसच्या आजाराची लक्षणं आहेत। ताप येणं, डोकंदुखी आणि मळमळणं अशी झिका व्हायरसची प्राथमिक लक्षणं आहेत। प्रामुख्याने डासांच्या मार्फत हा आजार पसरतो। त्यामुळे जिल्हा हिवताप विभागानं प्रतिबंधक उपाय म्हणून परिसरात फवारणी सुरू केली। बाधित परिसरात हिवताप विभागानं कंटेनर सर्वे केला असून 4 जणांच्या रक्ताचे नमुने तपासणीसाठी घेतले। याच परिसरातील गरोदर महिलांची तपासणी सुरू केली आहे। त्या रुग्णाच्या सहवासितांचे किंवा परिसरातील लोकांचे रक्तजल नमुने पुढील तपासणीसाठी सेंटिनल सेंटर सोलापूर येथे पाठवण्यात आलेले असून पंढरपूर शहरातील मठ, मंदिरं, धर्मशाळा या ठिकाणी विशेष काळजी घेण्याचं आवाहन जिल्हा हिवताप विभागानं केलंय। मराठवाड्याची तहान भागवणाऱ्या जायकवाडी धरणात नगर आणि नाशिकमधील धरणातून पाणी सोडण्याचा आदेश गोदावरी पाटबंधारे विकास महामंडळानं दिला। मात्र अहमदनगर जिल्ह्यातील नेत्यांनी पाणी सोडायला विरोध केला। त्यावरून नव्या राजकीय वादाला तोंड फुटलं। समन्यायी पाणी वाटप धोरणानुसार अहमदनगर जिल्ह्यातल्या धरणातून जायकवाडीत पाणी सोडण्याचा आदेश गोदावरी पाटबंधारे विकास महामंडळानं दिला। मात्र अहमदनगर आणि नाशिक जिल्ह्यातल्या नेत्यांनी पाणी सोडायला नकार दिला। अहमदनगर जिल्हा नियोजन बैठकीत अहमदनगर जिल्ह्यातल्या धरणातून जायकवाडी धरणात पाणी सोडण्याच्या निर्णयाला कडाडून विरोध करण्यात आला। तसंच जायकवाडी धरणात पाणी न सोडण्याचा ठराव एकमतानं मंजूर करण्यात आला। जायकवाडी धरणात पाणी न सोडण्याच्या अहमदनगर जिल्ह्याच्या निर्णयाविरोधात मराठवाडा पाणी परिषदेनं गोदावरी पाटबंधारे विकास महामंडळासमोर तीव्र निदर्शनं केली। पाणी सोडण्याकरता पाणी सोडण्याला विरोध केला आहे आणि तशा प्रकारची पाणी सोडू नये अशा प्रकारची विनंती शासनाला करण्याचे ठरले। हे सरकार मराठवाड्यातील जायकवाडीमध्ये पाणी का सोडत नाही? या सरकार मराठवाड्यातील जनतेला गृहीत धरते का? जायकवाडीत पाणी सोडण्यावरून नगर नाशिक विरुद्ध मराठवाडा असा संघर्ष पेटलाय। नाशिकच्या गोविंदनगरमध्ये बिबट्याचा रेस्क्यूचा थरार रंगला। बिबट्यानं या परिसरात डॉक्टर दाम्पत्याला घरात प्रवेश दिला होता। डॉक्टर दाम्पत्याच्या घरात असलेल्या मॅक्स नावाच्या कुत्र्याच्या सतर्कतेमुळे मोठा अनर्थ टळला। अखेर वन विभागानं शर्थीचे प्रयत्न करून बिबट्याला जेरबंद केले। नाशिकच्या गोविंदनगर भागात असलेल्या अशोक प्राईड बिल्डिंगमध्ये सकाळी 9:30च्या सुमारास बिबट्यानं प्रवेश केला। या ठिकाणी राहत असलेल्या डॉक्टर सुशील अहिरे यांच्या घराच्या गेटमधून बिबट्यानं प्रवेश करत थेट बेडरूमपर्यंत एंट्री केली। मॅक्स नावाच्या कुत्र्याला बिबट्याची चाहूल लागली आणि त्यानं भुंकायला सुरुवात केली। त्यामुळे सतर्क झालेल्या सुशील अहिरे यांनी बेडरूमचा दरवाजा लावून घेतला। बिबट्या बेडरूममध्ये असल्यानं रेस्क्यू करणं वन विभागाला आव्हानात्मक होतं। अखेर वन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी खिडकी फोडून बिबट्याला बेशुद्ध करून जेरबंद केलं। तेव्हा लाईट लावला तेव्हा दिसलं की तो वॉलड्रॉपच्या वरती बसलेला होता। मग आम्ही सगळे दरवाजे पुन्हा बंद केले। आमच्या विभागाने व्यवस्थित तिथे डाट करून त्याला रेस्क्यू सुरक्षित करून आम्ही आमच्या विभागात ठेवलेला आहे। बिबट्याला जेरबंद करण्यात आल्यानं परिसरातल्या नागरिकांनी सुटकेचा निश्वास सोडला। बिबट्याची गणना हिंस्र प्राण्यांमध्ये होते। बिबट्या सहसा आपली शिकार सोडत नाही। एकदा शिकार टप्प्यात आली की बिबट्या तिचा फडशा पाडतो। मात्र जुन्नरमध्ये 2 कुत्रे बिबट्याला भिडले आणि बिबट्यावर धूम ठोकण्याची वेळ आली। जुन्नर तालुक्यातल्या धोलवडमध्ये बिबट्याचा वावर आहे। बिबट्याने एका कुत्र्यावर झडप मारली। या कुत्र्याची बिबट्यासोबत झटापट सुरू असताना दुसरा कुत्रा त्याच्या मदतीला आला। 2 कुत्र्यांनी केलेल्या प्रतिहल्ल्यामुळे बिबट्यावर शिकार सोडून पळून जायची वेळ आली। तर दुसरीकडे जुन्नर तालुक्यातल्या उमरज इथल्या जुन्या गावातील रस्त्यावर बिबट्याचा वावर दिसून आला। रात्रीच्या अंधारात बिबट्या दिसण्याचे प्रकार या भागात अनेकदा घडतात। त्यामुळे वन विभागानं या बिबट्यांना जेरबंद करावं अशी मागणी नागरिक करतायत। गोंदिया जिल्ह्यात असलेल्या नवेगाव नागझिरा व्याघ्र प्रकल्प हा पर्यटनासाठी सध्या आकर्षणाचा केंद्र ठरतोय। या व्याघ्र प्रकल्पात टी4 या वाघिणीचे तिच्या 4 बछड्यांचा परिसरामध्ये दर्शन होत असल्यानं पर्यटकांची इथं मोठी गर्दी होती आणि त्यांच्यासाठी ती पर्वणी ठरते। नवेगाव नागझिरा व्याघ्र प्रकल्प वाघांच्यासाठी रेस झोन म्हणून प्रचलित आहे। पण सध्या या व्याघ्र प्रकल्पात टी4 वाघीण आपल्या 4 बछड्यांसह पर्यटकांना दर्शन देते। त्याचसह वाघिणीसोबतच अन्य प्राण्यांचं सुद्धा यावेळी दर्शन होत आहे। या ठिकाणी सफारीसाठी आलेल्या पर्यटकांना ही एक मोठी पर्वणी ठरते। मोठ्या प्रमाणात पर्यटक या ठिकाणी येत असल्यानं इथं काम करणाऱ्या गाईडला सुद्धा रोजगार मिळतोय।
दिवाळीच्या वेकेशन्स असल्यामुळे सुद्धा आम्ही आज सकाळी नवेगाव नागझिरा इथे वाईल्ड लाईफ सफारीसाठी आलेलो आहोत. टुरिस्ट लोकांची गर्दी खूप वाढलेली आहे आणि त्यांच्यामुळे फिटेझरी मधील गाईड लोकांचा रोजगार खूप प्रमाणात वाढलेला आहे. पर्यटकांचा स्किल वाढलेला आहे आणि गाईड लोकांना सुद्धा रोजगार बरा वाढलेला आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत पर्यटन क्षेत्रात मोठ्या प्रमाणात वाढ झाल्यानं परिसरातल्या तरुणांना रोजगार मिळाल्यानं ते सुद्धा आनंदी आहेत. सध्या या ठिकाणी टिपोर, वाघिणी आणि इतर प्राण्यांचं दर्शन होत असल्यानं पर्यटक आनंदित होऊन या ठिकाणाहून जात असल्याचं दिसून येत आहे. ऑक्टोबर हीट सरली असून राज्याच्या विविध भागात तापमानात घट झाली आहे. त्यामुळे अनेक भागात गुलाबी थंडीचं आगमन झालंय. त्यामुळे काही भागात शेकोट्यांचा आधार नागरिकांकडून घेतला जातोय. उत्तरेकडून येणारे थंड वारे सक्रिय झाल्यानं पुणे शहरातला गारठा वाढायला सुरुवात झाली आहे. पुणे शहराचा पारा खाली घसरला असून पुणे शहराचं तापमान 20 अंश सेल्सिअस इतकं झालंय. पुढील 5 दिवस शहरात गारठा जाणवण्याचा अंदाज व्यक्त केला जातोय. गोंदिया जिल्ह्यातही थंडीचा कडाका वाढू लागलाय. गोंदियाचं तापमान 15 अंशांपर्यंत खाली आलंय. त्यामुळे नागरिकांनी शेकोट्यांचा आधार घेतल्याचं दिसतंय. आगामी दिवसात थंडीचा जोर आणखी वाढणार असल्याचा अंदाज हवामान खात्यानं वर्तवलाय. दुबईमध्ये पावसानं धुमशान घातलं. त्यामुळे दुबईतल्या रस्त्यांवर सध्या पाणीच पाणी पाहायला मिळतंय. दुबईत वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस बरसला. पहाटेपासून दुबईत विजांच्या गडगडाटासह जोरदार पाऊस झाला. पूर परिस्थितीमुळे दुबईतील सर्व शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. दुबईसह अबुधाबीत मुसळधार पाऊस बरसला. या पावसामुळे रस्त्यावर पाणीच पाणी झालं. या पाण्यातून वाट काढताना वाहन चालकांना मोठी कसरत करावी लागत होती. तर या होत्या दिवसभरातल्या सर्व महत्त्वाच्या बातम्या. दमदार 10 या बुलेटिनमध्ये आपण इथेच थांबतोय. ताज्या घडामोडींसाठी बघत रहा न्यूज 18 लोक.